तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज बघून वाटलंच मी ते बाहेर आले, तर खरंच बाहेर आले, युनिव्हर्सिटीमध्ये आले, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आले. आणि संध्याकाळची वेळ, त्यामुळे सनसेट एवढा छान दिसतो आहे ना. आणायला खेळायचं बॅडमिंटन, मग म्हटलं मोकळी स्पेस कुठे, तर इकडे भरपूर मोकळी स्पेस आहे. मग आम्ही आलो आहे, आता थोडंसं वॉकिंग करून नंतर मग हे करू आणि थोडा वेळ बॅडमिंटन खेळेल. मग मस्त विकास युनिव्हर्सिटी रोडला चाललं, युनिव्हर्सिटीमध्ये झालं. संध्याकाळी बॅडमिंटन खेळायचं म्हटलं, चला आता मी तेव्हा युनिव्हर्सिटी पण दाखवता येईल तुम्हाला. छान अशी युनिव्हर्सिटी दाखवतो, खूप चला तुम्हाला. पुढे मग आपण कुठे जायचं? पुढे का पुढे काय ठीक आहे, तिथे बॅरिकेड दिसत नाही आहे. पुणे युनिव्हर्सिटीमधला रोड नेहमी हिरवागार असतो, पावसाळ्यात तर अजूनच छान दिसतो. आणि इथे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, जातानाच आपल्याला दिसतात वेगळे डिपार्टमेंट. आणि नेहमी ते सकाळी किंवा संध्याकाळी पण ऑकला भरपूर माणसं येतात. आणि पोल्युशन नाही आहे, पूर्ण सर्वच झाडं आहेत तिथे, त्यामुळे एकदम छान वाटतं ऑकसाठी. तुम्ही कुठे गेले चौकशी करायला? आणि ह्या साईडला जे दिसतं आहे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे क्रीडा संकुलन आहे पुणे युनिव्हर्सिटीचं. तिथे विविध प्रकारचे स्पोर्ट्स खेळले जातात. काही स्पोर्ट्सला कोचिंग तिथे सध्या अवेलेबल आहे, काहींना कोचिंग नाही आहे. आपण जाऊन फक्त तिथे प्रॅक्टिस करू शकतो, असं आहे तिथे. पण एकदम छान आहे त्यांचं क्रीडा संकुलन, आता एवढं छान झालं पुणे युनिव्हर्सिटीचं. आणि असं आम्ही आतमध्ये आलो चालत, कारण भरपूर मग आम्ही गाडीवरूनच फेरफटका मारत होतो. मी म्हटलं आपण आता कुठे मोकळं मैदान दिसेल तिथे आपण गाडी थांबवून मग थोडंसं फार खेळूया. साठी आहे ते, इथे नेहमी मॅचेस सुरू असतात आणि भरपूर मोकळी जागा आहे. आणि सध्या युनिव्हर्सिटीमध्ये मला वाटतं एवढी जागा तिथे अवेलेबल असेल. जाऊ चालत जाऊ आपण. आम्ही आता तिथे थोडा वेळ मॅच बघितली आणि तिथून मग पुन्हा पुढे चालत निघालो. तिथे आम्हाला मोकळं ग्राउंड मिळतं का बघत. असे सर्वजण ऑकला बऱ्यापैकी लोक तिथे ऑकला येत असतात. आणि ही सावीची मस्ती चालले, तिला पण जरा चालत, तर मुलांना असं मोकळं नाहीच आहे कुठे रोड. आता सिटीमध्ये असे राहिलेच नाही, सावीची मस्ती चालू आहे, गाड्यांचा आवाज असं चालूच असतं. पण ह्या रोडला तसं काही नसतं, असतात गाड्या पण फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळे बघा सावी एकदम मस्ती करत, सावीची मस्ती चालू आहे. रोड एकदम म्हणजे होऊन जाते. युनिव्हर्सिटी चालायलाच एकदम छान आहे. आणि मी पण बघा इथे ना जाता जाताना एक छानपैकी असं चाफ्याचं झाड होतं. फुलं पण चाफ्याला भरपूर सारी आली होती, 2-3 पण फुलं वेगळी, आणि ती फ्रेश फुलं होती. छान एकदम, म्हणजे अशी वेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे की आपल्याला म्हणजे झाडांची ओळख पण नाही आहे, की वेगळी झाडं आहेत बघायला पण आणि दिसायला पण. आणि हे युनिव्हर्सिटीचा गेस्ट हाऊस आहे. युनिव्हर्सिटीचं बांधकामच बघण्यासारखं आहे, म्हणजे वेगळ्या डिपार्टमेंटचं असं वेगळं बांधकाम आहे तिथे. कन्स्ट्रक्शन छानच आहे. ही मेन बिल्डिंग आहे, तिथून स्टार्ट झाले. या साईडला एक मंदिर आहे छोटंसं. आता आम्ही एकदम संध्याकाळी गेलो त्यामुळे ते बंद झालं होतं. म्हणजे पूर्ण किती आपण असं चालत जाऊ तरी तो रोड असा संपत नाही. आणि आम्ही म्हटलं आता कुठल्या गेटने जायचं, हा गेट तर गेट क्लोजच होतं. मग आम्ही पुन्हा थोडं गेलो. ते ग्राउंड ते आहे का, म्हणजे आपण तिथे होतो ते जाधव ह्या स्पोर्ट्स ह्याला नाव दिलं त्यांनी. हे बघा कशाबा जाधव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. भरपूर म्हणजे असे मोकळं मैदानच आहे, म्हणजे खेळायला. भरपूर जण असे ऑकला पण आले होते. आम्ही असं आता म्हटलं आता इथून एंट्री वरती खेळायचं ना, जायला मेन बिल्डिंगच्या इथे जायला. आता सावी आणि सावी आणि अनु पण झालं आणायला, ते खेळण्यासाठी भरपूरच एक्सायटेड आहे. आणि सावीला फक्त मोकळं पाहिजे असतं तिला. सारखं घरात राहून मुलं कंटाळा येतो. मग संडेला थोडं त्यांना बाहेर नेलं की त्यांना पण बरं वाटतं, काहीतरी वेगळं बघायला मिळतं आणि थोडीशी एक्सरसाइज पण होते. हे मेन बिल्डिंग, एका वेगळ्या प्रकारची झाडं आहेत, असं छानपैकी लॉन आहे. आम्ही पण असे चालत जात होतो. आता म्हटलं थोडा वेळ आपण इथे फिरू, नंतर मग बघू कुठे खेळायला जागा मिळते का.
आणि जात असताना तिथे समोर एक झाड दिसलं आणि त्याला अशी भरपूर अशी मोठी फळं होती. म्हटलं ही फळं कसली आहेत काही कळत नव्हतं. हे बघा केवढी मोठी फळं आहेत ती. वेगळ्याच प्रकारचं झाड वाटलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. जे वेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे. निवांत बसण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला एकदम युनिव्हर्सिटीचं ग्राउंड एकदम छान आहे. आणि म्हणजे असं मान अशी अभिमानाने जो उंचावते ना, जो युनिव्हर्सिटीमध्ये गेल्याच्या नंतर एकेकाळी असं वाटतं मी पण ह्याच एक स्टुडंट होते म्हणून. पाणी आहे, पाणी पास आऊट झालोय. फार छान वाटतं बघताना. भरपूर जण असं संध्याकाळी येतात तिथे. अनयाने हे पण खेळायला सुरुवात केली कारण त्याला भरपूर एक्साइटेड होता. मग त्या दोघांनी खेळायला सुरुवात केली. मग म्हटलं अजून आम्हाला मोकळं ग्राउंड पाहिजे होतं. आम्ही त्या ग्राउंडच्याच शोधात होतो, ग्राउंड कुठे मोकळं मिळतंय का. थोडा वेळ म्हटलं की तोपर्यंत आम्ही म्हटलं एक फेरफटका मारून बघू कुठे आहे का असं ओपन प्लेस, अजून ओपन प्लेस, म्हणजे जेणेकरून शटल जास्त कुठे लांब जाणार नाही किंवा पटकन आणता येईल असं. संडेच्या वेळेला मुलांना ना असं बाहेर थोडं फार घेऊन गेलंच पाहिजे. हे बघा किती बघायला छान, म्हणजे छान वाटते. ही युनिव्हर्सिटी बघायला पण छान आहे. स्टडीच्या बाबतीत पण जेवढी बघायला छान आहे तेवढी स्टडीच्या बाबतीमध्ये पण छान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कितीतरी कोर्सेस, कितीतरी जे आपल्याला पण माहिती नसेल एवढे सर्व तिथे कोर्सेस अवेलेबल असतात युनिव्हर्सिटीमध्ये. आणि भरपूर जण किती लांबून लोक इथे येत असतात शिकण्यासाठी. काही वर्षापूर्वी मी पण अशीच शिकण्यासाठी गेले, त्यामुळे युनिव्हर्सिटी म्हटलं, पुणे युनिव्हर्सिटी म्हटलं की थोडासा अभिमान वाटतोच की आपण या युनिव्हर्सिटीमधून शिकून गेलो आहे म्हणून. त्यावेळेला काही युनिव्हर्सिटीमध्ये जास्त येणं झालं नाही, पण आता हे थोडंफार माझ्या घराच्या जवळच आहे त्यामुळे आम्ही जातो केव्हा तरी असं. आणि सावीला पण सोडून दिले. खाली जायचं मग तिकडे किती स्पेस आहे. इथून काय एवढी मोठी झाव केली पडलं. सावी हे कोणाचं घेतलंस तू? ते दादाचं आहे ना. हे कॅप घाल, कॅप आपल्या टकलू आपलं दिसतं ना कॅप घालून. हां चला चला पप्पा ते पुढे. बरेच दिवसांनी अनयबरोबर बॅडमिंटन खेळले. इतकं छान वाटलं ना, म्हणजे असं वाटतं अधूनमधून खेळायला पाहिजे म्हणून. मग मुलांना असं बाहेर घेऊन गेलो ना की आपलं पण थोडंसं आपली पण एक्सरसाइज होऊन जाते. मग त्यासाठी सेपरेट वेळ काढावा लागत नाही. महेश पण थोडा वेळ त्याच्याबरोबर खेळला कारण आम्ही दोघांनी पण म्हटलं आज थोडंसं ह्याला पण टाईम देऊया. कारण घरात फारच मुलं तेवढ्या परिसरात म्हणजे कंटाळतात आणि एवढी पण जागा नसते. आणि हे बघा इथे ना गोळा फेकची प्रॅक्टिस चालू होती. म्हणजे प्रत्येकजण काही ना काहीतरी खेळायलाच स्पेशली येतात इथे. आणि सावी फिरते, तिला म्हटलं फिर, बघा तेवढी निवांत तिचं फिरणे. आणि आता संध्याकाळ झाल्यावरती बघा एकदम थोडासा काळोख पडला तर अजूनच युनिव्हर्सिटी बघा किती छान अशी एकदम चमकते. अजून खेळणं चालूच आहे. एवढी म्हणजे आजूबाजूला पण एवढी जागा नसते. आपण जिथे राहतो तिथे पण केव्हा मुलांना एवढी फिरायला जागा मिळत नाही. आता मी थोडा वेळ बसलो आणि जे पाठीमागे दिसते युनिव्हर्सिटीचं बॅकग्राऊंड बघ किती छान दिसतंय. संध्याकाळचं हे. आणि आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.